अहो साहेब, तुम्ही काय म्हातारीकडे लक्ष देऊ नका. अहो खून नाही, खरंच अपघातच झालेला आहे तो. नाही नाही, त्यांचं डेथ सर्टिफिकेट येऊ द्या, मग आपण बघू. अहो तुम्ही या म्हातारीचं कुठं ऐकताय? अहो 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 साहेब साहेब साहेब, म्हातारे तुला मध्ये मध्ये कोण बोलायला सांगतं का? अगं या घराच्या सुधाकरच्या मुलाच्या भवितव्याचा विचार करून काही पैसे घरात येत होते, तुला बघवत नाही का हे? तुला थोबड बंद ठेवता येत नाही का? नाही येत. चोरीचा मामला हळूहळू बॉम्बला आपल्याला नाही तीच असलं जमत. आणि मी खरं तीच बोलती, काय अपघात बिपघात झालेला नाहीये. तिला आहे ना कोणीतरी जीव मारली. आणि तुम्ही आता तिच्या टाळूवरचं लोणी खाऊ नका. अगं या घराचा विचार कोणी करणारच नाही का? राहा ना तुम्ही दरिद्री. $50 हे पैसे घरात आले की मग घर सोडतो. ही श्यामल माझ्या अशी कामी येईल असं वाटलं नव्हतं. उगाच कोसत होतो या घरातल्या माणसांना मी. ती श्यामल मरता मरता एवढा फायदा करून जाईल माझं असं वाटलं नव्हतं. $50,00,000. आता इच्छा नसताना सुद्धा त्या सुधाकर बरोबर जरा गोड वागावं लागेल. हा, गोड वागून जरी त्याने ऐकलं नाही तर मग मात्र सुधाकर असं मारून टाकेल. खरं तर एवढा पण वेळ लागणार नाही त्याला मारायला. 50,00,000 हे $50,00,000 घेऊ. मनीषाचे पैसे आहेत, वाराणसीवरतून येताना गोपाळगडचे पैसे आहेत, कातळवाडीतले पैसे माशाच बापाचे आहेत. ते सगळे पैसे घ्यायचे आउट ऑफ इंडिया. अरे यार, काय मुद्दा या मुलाचा? काय झालं? काय चिडचिड करतेस तू एवढं? अरे काय करू मग दादा, माझ्यात आणि साकेतमध्ये जी भांडणं झाली आणि तू जे काही पराक्रम केलेस ना ते त्याने फार मनावर घेतलेत वाटतं. त्याचा फोन केव्हापासून स्विच ऑफ येतोय. चांगलंच आहे ते. असली नीच माणसं आपल्या आसपास नको आहेत, लांबच बरी आहेत ती. दादा, साकेत काही वाईट मुलगा नाहीये. तुझा गैरसमज झालाय त्याच्या बाबतीत. आमच्यात वाद झाले होते, आम्ही भांडत होतो. भांडत नव्हतात, झोंबाझोंबी करत होतो तुम्ही. का भांडलात? कशामुळे झालं भांडण? आता दादाला कसं सांगू की गोपाळजींमुळे आमच्यात भांडण झालं होतं. काय विचारतो मी? ते तुपाचं जे प्रकरण झालं त्यात झाली आमच्यात जरा गडबड. तीच गडबड नकोय. तीच गडबड पुन्हा व्हायला नकोय, म्हणून तो लांबच बरा आहे. परत तेच दादा. दादा, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते. आमच्यात गैरसमज झाले होते, ते मिटले पण असते. आणि साकेतला पण माझी काळजीच वाटते ना रे, तुझ्यासारखी. पॉझिटिव्ह येतो एकदम. तेच मला आवडत नाही. अरे मला पण नाही आवडत. मला आवडत नाही की तो तुझ्या बाबतीत पॉझिटिव्ह येते, आणि मला हे आवडत नाही की तुला वाटतं की मी तुझ्या बाबतीत पॉझिटिव्ह येते. मला हे आवडत नाही. पॉझिटिव्ह येते ते आवडत नाही मला अजिबात. दादा, ते सोड ना प्लीज. दादा, तू काही कर, त्या साकेतला शोधून आण यार. मला बोलायचंय त्याच्यासोबत, प्लीज. हा, शोधतो मी त्याला. मला एकदा सापडला की ये बघ सुद्या, जे व्हायचं होतं ना ते होऊन गेलं.
मग सगळ्यांना ना श्यामलच्या जाण्याचं वाईट वाटतंय. हे बघ, जेवढा त्रास तुला होतोय ना तेवढा मला बी होतोय की. सावरलं ना स्वतःला. तुला बी सावरायला हवं. श्यामलचं जाणं स्वीकारायला हवं. आहे मी प्रयत्न करतोय पण मला वाटत नाही मला जमवावं लागल पोरा, जमवावं लागल. हे बघ, तिला पण वाटत असेल का तू स्वतःच्या भविष्याकडे ध्यान द्यावं, ऋतिककडे ध्यान द्यावं, ते येणाऱ्या इन्शुरन्सच्या 50 लाखाकडे ध्यान द्यावं. श्यामी सोबत काय झालं ना याच्याकडे फक्त मला आता लक्ष द्यायचं. मग दे की र, दे ना, नाही कोण म्हणतंय. पण येणाऱ्या पैशाकडे पण ध्यान दे. ते पैसे हात न गेले तर काय करणार आहेस बाबा, सांग ना मला. तुझा बाप सगळी जमीन वाडा त्या गोपाळच्या घशात घालायला बसलाय. आता ही येळ आहे की बोलायची. हीच आहे, हीच आहे. तुझ्या आणि ऋतिकच्या भविष्यासाठी पावलं उचलायची हीच योग्य आहे बाबा. हे बा, मला सांग, ती जमीन इकून ती पैसा आला ना तर आपल्या वाटणीची जमीन तरी सोडून घेता येईल. मला सांग, तुझी नोकरी संपली की काय आहे तुझ्याकडं? ही जमीनच पोचणार आहे ना आपल्याला. आणि तुला तुझ्यासाठी नाही, ऋतिकच्या भविष्यासाठी तरी ही पावलं उचलायलाच लागतील. कळतंय का? हा, म्हणून त्या इन्शुरन्सच्या पैशाकडे बघावं लागल. बघ, सावर स्वतःला. काय हो, हे काय बॅग भरून कुठे चाललाय? हा ते हे दुकानावरचं सामान संपलं होतं. म्हटलं जरा मुंबईला जावं नाहीतर मग सुरतला जावं माल आणायला. 2-3 दिवस तिकडे राहणं होईल म्हणून बॅग भरत होतो. हो का? जसं काय मला काय माहीतच नाही. काय माहिती आहे तुम्हाला? सगळंच. काय सगळं? अहो, तुम्ही काय मला आज नाही भेटला, आज नाही ओळखत आहे मी तुम्हाला. तुमचे सगळे गुण ओळखते मी. तुमच्या मनात काय चाललेलं असतं ना ते पण ओळखते मी. मग अशीच बघितलं, बॅग भरून तुम्ही बाहेर चालला होता, पण सगळे समोर आले मग थांबलात तुम्ही. हे बघा, मी तुम्हाला शेवटचं सांगते, तुम्ही परत या घरातून पळून जायचा, मला सोडून जाण्याचा विचार जरी आणलात ना मनात, तर माझ्यासारखी वाईट कोणी नसाल. तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात लपून बसलात, अगदी पाताळात लपून बसलात ना, तरी ही लाली तुम्हाला शोधून काढेल.